नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सिलोजिझम मधल्या ओनली आणि ओनली अ फ्यू च्या केसेस. ठीक आहे. इथे दिलेल्या केस हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओनली आणि ओनली अ फ्यू या केसवर परीक्षेमध्ये अवश्य क्वेश्चन विचारला जातो. तर आपण एक एक केसेस पाहूया. इथे केस दिलेले आहेत. ओनली ए आर बी, ओनली अ फ्यू ए आर बी, ओनली फ्यू ए आर बी, ए कॅन नेवर बी बी आणि या पर्सेंटेज मधल्या काही केसेस दिलेल्या आहेत. ठीक आहे. आपण वन बाय वन एक केसेस पाहूया. पहिली केस आहे ओनली ए आर बी. मित्रांनो, ओनली ए आर बी ची वेन डायग्राम कशी आपण काढू शकतो हे आपण पाहूया. हा पूर्ण ए चा भाग आहे आणि बी हा जो आहे तो ए मध्ये समाविष्ट होणार आहे. ओनली ए आर बी म्हणजेच फक्त एच असा आहे की जो बी होऊ शकतो. म्हणजे बी हा ए मध्ये सामावलेला आहे, तो एच्या बाहेर जाऊ शकत नाही. याला आपण असं पण लिहू शकतो, ऑल बी आर ए. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्हाला स्टेटमेंट मध्ये असं दिलेलं असेल, हे सपोज एक स्टेटमेंट आहे ओनली ए आर बी आणि तुम्हाला दुसरं स्टेटमेंट असं दिलेलं आहे सम ए आर सी. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट तुम्हाला दिलंय सम ए आर सी. म्हणजे सम ए आर सी ची तुम्ही वेन डायग्राम कशी काढू शकता की सम ए जे आहेत ते सी आहेत, एवढे जे ए आहेत ते सी आहेत आणि तुम्हाला कन्क्लुजन मध्ये असं विचारलंय सपोज की सम बी आर सी इज अ पॉसिबिलिटी. तर हे तुम्हाला कन्क्लुजन चेक करायचं की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. सम बी आर सी इज अ पॉसिबिलिटी. इथं बी आहे तिथं सी आहे, पण आपल्याला स्टेटमेंट मध्ये असं दिलंय की ओनली ए आर बी. म्हणजे बी जे आहेत ते फक्त ए मध्येच येऊ शकतात. ओनली ए आर बी. बी जे आहे ते ए च्या बाहेर कुठेच जाऊ शकत नाही, बी सी मध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपलं सम बी आर सी इज अ पॉसिबिलिटी हे चुकीचं आहे, हे फॉलो होत नाही. ठीक आहे. ओनली ए आर बी हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचे केस पाहूया. इथे दिलेले ओनली अ फ्यू आर ए आणि आपलं सेकंड आहे ओनली फ्यू ए आर बी. इथे ए दिलेलं आहे, इथे ए नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत. परीक्षेमध्ये ओनली ए जरी आलं आणि फक्त ओनली जरी आलं तरी तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत आपले ते त्याचं मिनिंग जे आहे ते सेम आहे. ठीक आहे. ओनली अ फ्यू ए आर बी. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी सम साठी वेन डायग्राम पाहिलेली आहे. सम ए आर बी याच्यासाठी आपण वेन डायग्राम पाहिलेली आहे. हा ए चा भाग आहे आणि हा बी चा भाग आहे. हा एवढा जो भाग आहे आपला तो समचा सेक्शन आहे. म्हणजे एवढे जे ए आहेत ते बी आहेत. सम ए आर बी. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की आपण समलाच फ्यू पण म्हणतो. म्हणजे फ्यू ए आर बी जरी असेल इथं फ्यू ए आर बी तरी आपली वेन डायग्राम ही सेमच येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं कंडिशन मध्ये काय दिलंय, फ्यू ए आर बी साठीच आपण वेन डायग्राम काढलेली आहे. फक्त ऍडिशनला काय केलंय, ओनली अ आणि ओनली दिलेलं आहे. म्हणजे इथं ओनली अ फ्यू
ह्या वेन डायग्राम मध्ये ओनली अ फ्यू म्हणजे हे जेवढे मर्ज झालेला पोर्शन आहे तेवढेच ए फक्त बी आहेत, बाकीचे ए जे आहेत ना ते ए हे बी नाहीत. म्हणजे एवढेच फक्त पोर्शनचा दोघांमध्ये संबंध आहे, बाकीचे जे आहेत ते कुठलेच बी नाही. म्हणजे ही जी आपली कंडिशन आहे ना याचे दोन मिनिंग होतात. एक मिनिंग असं होतं की सम ए आर बी प्लस सम ए आर नॉट बी हे या दोन्ही स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आहे की ओनली ए आर बी. म्हणजे काही ओनली अ फ्यू म्हणजे याच्यातले काहीच जे ए आहेत ते बी आहेत, काही ए हे बी नाही. या दोन्ही स्टेटमेंटचं हे कॉम्बिनेशन आहे, यालाच आपण असं म्हणतो ओनली अ फ्यू ए आर बी किंवा ओनली फ्यू ए आर बी. ही कंडिशन तुम्हाला समजली असेल. आपण आता पुढची केस पाहूया. या स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे ए कॅन नेव्हर बी बी. याचा अर्थ असा आहे की ए हे बी होऊ शकत नाही. ए कॅन नेव्हर बी बी, ए हे बी होऊ शकत नाही म्हणजे याचा बी शी काही संबंध होऊ शकत नाही. म्हणजे दोन हे सेपरेट सर्कल आहेत. ही ए साठी वेन डायग्राम, ही बी साठी वेन डायग्राम. ए कॅन नेव्हर बी बी, ए बी होऊ शकत नाही म्हणजे यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की नो ए आर बी. ठीक आहे. ए कॅन नेव्हर बी बी याला आपण असं म्हणू शकतो नो ए आर बी, दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. ठीक आहे. आता आपण काही पर्सेंटेजची केस पाहूया. एक्झाम मध्ये पर्सेंटेजच्या स्वरूपात पण विचारलं जातं, त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपल्याला इथे दिलेले पहिलं स्टेटमेंट 100% ए आर बी. मित्रांनो 100% म्हणजे काय? 100% म्हणजे फुल पार्ट झाला, तो फुल झाला किंवा ऑल झाला. ठीक आहे. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 100% आर ए म्हणजेच ऑल ए आर बी. यासाठी इव्हेंट डायग्राम आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले की ऑल ए आर बी साठी कशी काढायची. ऑल ए आर बी, एचा पूर्ण भाग बी मध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे 100% ए जे आहेत ते 100% आहेत, पूर्ण ए आहे ते. इथे याच्या बाहेर कुठलाही गेलेला नाहीये, हे पूर्ण ए आहेत 100%, ते बी मध्ये सामावलेले आहे. ठीक आहे. 100% ची केस तुम्हाला समजली असेल. आता आपण 10% पाहूया. 10% म्हणजे 100चा 10वा भाग, पण आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये. 10% म्हणजे आपला काही भाग. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की काही भाग म्हणजे आपलं काय, समची केस आहे आपली. ठीक आहे. 10% म्हणजे काही सम पार्ट. ठीक आहे. तुम्ही 1% पासून 99% पर्यंत या भागाला आपण सम म्हणतो, काही भाग. ठीक आहे. म्हणजेच 10% ला आपण सम म्हणणार आणि याची जी वेन डायग्राम आहे ती अशी काढणार आपण. सम ए आर बी म्हणजे हे जे आहेत ते 10% आहेत, यालाच आपण सम म्हणणार. ठीक आहे. सम ए आर बी हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण 0% पाहूया. 0% म्हणजे
शून्य शून्य भाग, एचा शून्य भाग, एचा म्हणजे कुठलाच भाग हा बी नाहीये. म्हणजे 0% ऑफ ए इज नथिंग बट बी. 0%. हे ए आहेत आणि हे बी आहेत. इथं आपल्याला दिलंय एचा 0% भाग हा बी आहे. म्हणजे याचा कुठलाच भाग बी नाहीये. म्हणजे ए आणि बी मध्ये काही संबंध नाहीये. ठीक आहे. म्हणजे याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की नो ए आर बी. ठीक आहे. 0% म्हणजे नो, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण काही एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल वरून आपण ज्या केसेस पाहिल्यात, जसं की ओनली, तसेच ओनली फ्यू, यामध्ये हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला ते केसेस क्लिअर होतील. तर पहिलं एक्झाम्पल आहे आपलं, स्टेटमेंट दिलेलं आहे ओनली ए आर बी. ओनली ए आर बी म्हणजे फक्त जे ए आहेत त्यामध्येच बी हा सामावलेला आहे, समाविष्ट झालेला आहे. याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ऑल बी आर ए. ठीक आहे. हे आपली जी वेन डायग्राम आहे ती आहे ओनली ए आर बी. फक्त ए मध्येच बी हे सामावलेले आहे. एच्या बाहेर बी जाऊ शकत नाही. आणि दुसरं स्टेटमेंट आहे सम ए आर सी. सम ए आर सी. काही ए हे सी आहेत. ठीक आहे. आता आपण कन्क्लुजन पाहूयात. कन्क्लुजन मध्ये त्यांनी दिलेलं आहे ऑल सी कॅन बी ए. ऑल सी कॅन बी ए. सर्व सी हे बी होऊ शकतात असं त्यांनी दिले. आता आपण इथे एक पॉसिबल वेन डायग्राम पाहूया, होतात का नाही ते. आता हे आपली बी दिलेले आहेत, हे ए दिलेले आहेत. ठीक आहे. हे आपले ए आहेत. आता त्यांनी कन्क्लुजन मध्ये ऑल सी कॅन बी ए असं दिले. म्हणजे आपण असं लिहू शकतो का, हे सर्व जे सी आहेत ती ए मध्ये समाविष्ट झालेले आहेत. ठीक आहे. आपलं आता इथं स्टेटमेंट पण इथं आपलं सॅटिस्फाय होणार आहे, असं चुकीचं होणार नाही. ओनली ए आर बी हे आपलं झालंय. सम ए आर सी, काही ए सी आहेत. म्हणजे आपलं स्टेटमेंट पण इथं सॅटिस्फाय होतंय आणि कन्क्लुजन नुसार ऑल सी कॅन बी ए हे पण आपलं सॅटिस्फाय होतंय. म्हणजे हे आपलं कन्क्लुजन एकदम बरोबर आहे. दुसरं कन्क्लुजन त्यांनी दिलंय ऑल ए कॅन बी सी. ऑल ए कॅन बी सी. विद्यार्थी मित्रांनो, जर ऑल ए कॅन बी सी असं जर म्हटलं आपण, सर्वची सर्व जर ए हे सी मध्ये घ्यायचे ठरवले, हे जे ए आहे सर्व सी मध्ये घ्यायचे ठरवले, तर ऑटोमॅटिकली बी पण सी मध्ये जाणार आहे. पण आपल्याला ऑलरेडी दिलंय की ओनली ए आर बी. फक्त बी जे आहेत ते ए मध्येच राहू शकतात, एच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे ए मध्येच बी राहू शकतात. ठीक आहे. आणि जर हे कन्क्लुजन जर आपल्याला सॅटिस्फाय करायचं म्हटलं तर पूर्णची पूर्ण ए सी मध्ये न्यावं लागेल आणि बी पण ऑटोमॅटिकली सी मध्ये जाईल. त्यामुळे हे आपलं स्टेटमेंट चुकीचं येईल. त्याच्यामुळे हे जे कन्क्लुजन आहे ते एकदम चुकीचं आहे. याच्यामध्ये आपलं ऑप्शन येईल ओनली कन्क्लुजन 1 फॉलो. ठीक. आता आपण एक पुढचं एक्झाम्पल पाहूया. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे स्टेटमेंट मध्ये की ओनली अ फ्यू ए आर बी. ओनली अ फ्यू ए आर बी म्हणजे फक्त काही ए हे बी आहेत. यासाठी आपण वेन डायग्राम पाहूया. ओनली अ फ्यू. ओनली अ फ्यू हे जे काही ए आहेत फक्त एवढेच बी आहेत, बाकीचे ए हे बी नाहीत. तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी की ओनली अ फ्यू हे दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. एक म्हणजे सम ए आर बी चं आणि सम ए आर नॉट बी चं. ठीक आहे. तर एवढेच जे ए आहेत ते बी आहेत, बाकीचे ए हे बी नाहीत. आणि दुसरं आपल्याला स्टेटमेंट त्यांनी दिलंय सम ए आर सी. काही ए हे सी आहेत, एवढे जे ए आहेत ते सी आहेत. आता कन्क्लुजन पाहूया आपण. कन्क्लुजन मध्ये त्यांनी दिलंय ऑल सी कॅन बी ए.
ऑल सी कॅन बी ए. ठीक आहे. आता आपण एक पॉसिबल वेन डायग्राम पाहूया. कॅन बी जे आहे ना, कॅन बी तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी. ठीक आहे. कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी. आता इथं सपोज असं असेल, ऑल सी आर ए, ऑल सी आर ए, तर त्यावेळेस कन्फर्म आपल्याला माहित नाहीये की ऑल सी हे ए मध्ये असतील का नाही. त्यावेळेस आपण हे चूक घेतो. पण कॅन बी असेल त्यावेळेस आपल्याला एक पॉसिबल वेन डायग्राम काढून आपल्याला ते चेक करावं लागतं. तर आपण एक पॉसिबल वेन डायग्राम पाहूया. ही ए आहे सपोज, हे बी आहेत, हे सम बी आर ए आणि हे सम बी आर, सम ए आर नॉट बी. ठीक आहे. आता त्यांनी कन्क्लुजन मध्ये काय दिले, ऑल सी कॅन बी ए. सी इथं घेतले आपण सपोज, सर्वचे सर्व हे सी आहे ते ए मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, जाऊ शकतात, बरोबर आहे. इथं आपल्याला स्टेटमेंट पण आपलं इथं सॅटिस्फाय होते, त्याच्यामुळे हे कन्क्लुजन जे आहे ते आपलं एकदम बरोबर आहे. दुसरं जे आहे, ऑल सी कॅन बी, ऑल ए कॅन बी बी, ऑल ए कॅन बी बी, सर्वची सर्व ए जे आहेत ते बी आहेत असं त्यांनी म्हटलंय. पण आपल्याला ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये दिले ओनली अ फ्यू ए आर बी, म्हणजे काहीच फक्त ए आहेत ते बी आहेत, सर्वचे सर्व असू शकणार नाही. कन्क्लुजन मध्ये काय दिले त्यांनी की सर्वचे सर्व ए हे बी असू शकतात का. ठीक आहे, बी नसू शकतात, कारण की ओनली अ फ्यू ए आर बी दिले त्यांनी स्टेटमेंट मध्ये. त्याच्यामुळं हे आपलं कन्क्लुजन जे आहे ते चुकीचं आहे. कारण की स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं दिले की थोडे जे आहे ते ए जे आहे ते बी होऊ शकतात, सर्वचे सर्व होऊ शकत नाही. पण कन्क्लुजन मध्ये त्यांनी तसं दिलेलं आहे की ऑल ए कॅन बी बी. हे आपलं विधान आहे, कन्क्लुजन हे चुकीचं आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज आपण ज्या केसेस घेतल्यात, ओनली आणि ओनली अ फ्यू, या तुम्हाला समजल्या असतील. एक्झाम्पलवरून तुम्हाला हे केसेस जे आहेत ते क्लिअर झाले असतील अशी मला खात्री आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नव्या टॉपिक घेऊन येत आहोत. ठीक आहे. धन्यवाद.